नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून जवळपास 3.5 लाख रुपयांपर्यंतचं सरसकट कर्ज राज्यातील शेतकऱ्यांचं होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजे 3.5 लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी कशी होणार आहे, कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत, किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे, कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे, याचबरोबर कोणत्या वर्षातलं कर्ज माफ होणार आहे, याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती कोटी रुपयांची होणार, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती कोटींची होणार, कधी होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, कशी होणार कर्जमाफी, सर्वप्रथम हे पहिला मुद्दा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी होणार आहे। अशा पद्धतीची कर्जमाफी होणार असल्याची माहिती सध्या सांगण्यात आलेली आहे। कोणते शेतकरी कर्जमाफी होणार, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे तर बघणारच आहोत। किती लाखांपर्यंत होणार हे सुद्धा बघूयात मित्रांनो। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, ज्यावेळेस ही योजना 2019 ला चालू केली त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना म्हणजेच महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घोषणा केली। जवळपास 2 लाख रुपयांपर्यंतचं सरसकट कर्ज महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माफ केलं। परंतु याही योजनेअंतर्गत अद्यापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे। अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, ज्यावेळेस 2017 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही योजना चालू केली। या योजनेच्या माध्यमातून अशी घोषणा केली त्यांनी की 1.5 लाख रुपयांपर्यंतचं सरसकट कर्ज माफ होणार आहे। मित्रांनो, आता तुम्ही जर त्यावेळेस 2015-16 ला जर कर्ज उचललेलं असेल, त्यानंतर पुन्हा दुष्काळामुळे 16-17 ला पुनर्गठन उचललेलं असेल, तर तुमचं 3.5 लाख रुपये कर्ज माफ होणार आहे। ते कसं तुम्हाला सांगणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तुमचं पहिलं कर्ज जे काही असेल 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाखाच्या मधलं असेल तर ते माफ होणार। याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तुमचं डबलचं पुनर्गठन जे असेल तर ते तुमचं माफ होणार। म्हणजे ते 1.5 लाख आणि हे जवळपास 2 लाख अशा पद्धतीने 3.5 लाख रुपयांपर्यंतचं सरसकट कर्ज तुम्ही जर पात्र असाल तर माफ होणार आहे। मित्रांनो, आता कोणत्या बँकेच्या माध्यमातून कर्ज माफ होणार हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, नॅशनल बँका, ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक, याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका, या सर्व बँका किंवा जे शेतकरी ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे, अशी एक मोठी घोषणा केलेली होती आणि लवकरच ते कर्ज माफ होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कोणत्या वर्षातले कर्ज माफ होणार। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2014, 2015, 2016 व 2017 पर्यंतचं सरसकट 1.5 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत माफ केलं जाणार आहे। याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2014, 2015, 2016, 2017, 18 आणि 19 पर्यंतचं या 5 वर्षातल्या कालखंडातलं 2 लाख रुपयांपर्यंतचं सरसकट कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। म्हणजे 2 वेगवेगळ्या योजना आहेत आणि या दोन्ही योजनेचा लाभ काही बहुतांश शेतकऱ्यांना होऊ शकतो। आता मित्रांनो, आपण समजून घेऊयात की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत किती शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे आणि कधी त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अद्यापर्यंत ही योजना 2017 ला चालू केली असून सुद्धा आता 2023 लागलेला आहे। अद्यापही त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील 6.5 लाख शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफी दिलेली नाही। त्यामुळे आता मागे जे काही राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं, या हिवाळी अधिवेशन व अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सांगलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहेत। या 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी देणार असल्याची माहिती दिलेली आहे।
परंतु मित्रांनो आता याचबरोबर जे काही 2019ची योजना होती त्याही योजनेअंतर्गत म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून चालू केली। परंतु मित्रांनो मध्ये कोरोना आल्यामुळे ही योजनेची बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे जवळपास 864 कोटी रुपयांची कर्जमाफी तशीच थकीत राहिली। मग आता तत्कालीन सरकारच्या चालू सरकारच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केलेली आहे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार। जवळपास 864 कोटी रुपयांचं कर्ज माफ करायचं बाकी राहिलेलं आहे। म्हणजे 2014 ते 2019 पर्यंत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना 864 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। ज्यामध्ये मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 कोटी, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3.88 कोटी, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 34 कोटी, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 19 कोटी, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 105 कोटी, याचबरोबर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 123 कोटी अशा पद्धतीची कर्जमाफी बाकी राहिलेली आहे आणि ही कर्जमाफी मात्र होणार आहे। राज्यातील सर्वच्या सर्व पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। याच्या अगोदर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांनी आपले फॉर्म भरलेले होते, आपलं आधार प्रमाणीकरण केले होते, पावत्या सुद्धा निघालेले होते, किती लाख रुपयाचं कर्ज तुमच्यावर आहे त्या पावतीवर संपूर्ण मुद्देसूद मांडण्यात आलेलं होतं, संपूर्ण दिलेलं होतं। परंतु तुमच्या खात्यामध्ये ती पैसे जे काही रक्कम तुमच्या पावतीवर दिलेली होती ती मात्र तुमच्या खात्यावर यायची राहिलेली होती। फक्त आता तुम्हाला काही करायची गरज नाही, डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून तुमच्या कर्ज खात्यामध्ये ती रक्कम जमा केली जाईल आणि अशा पद्धतीने तुमची कर्जमाफी मात्र होणार आहे। पण मित्रांनो लक्षात असू द्या, ज्या शेतकऱ्यांचं 2014च्या अगोदरचं कर्ज आहे म्हणजे 2013 असेल, 2012 असेल, या मात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही। त्यांच्यासाठी कोणताही निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला नाही। याचबरोबर 2019च्या नंतरच्याही शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही। बहुतांश शेतकरी फोन करून विचारतात की आता आमचं 2019 नंतरचं कर्ज आहे हे आमचं कर्जमाफ होईल का? अशा पद्धतीचं त्या शेतकऱ्यांसाठी कोणताही निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला नाही। परंतु आता 2019, 2020, 2021, 2022 व 2023 या मागील 5 वर्षातल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची मात्र शक्यता आहे। अद्यापर्यंत निर्णय घेतलेला नाही। म्हणजेच जे काही आपली आता ही लोकसभेची निवडणूक पार होईल, विधानसभेच्या निवडणुका लागतील, याच्यामध्ये मात्र होण्याची शक्यता आहे। कारण की मित्रांनो जे काही विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून ते सांगत आहेत की आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार, त्यामुळे या चालू सरकारला वाटेल की कर्जमाफीच्या जोरावर हे दुसरं सरकार येईल, त्यामुळे आम्ही जर चालू सरकारमध्ये जर कर्जमाफी केली तर आमचं सरकार पुन्हा येईल, अशा पद्धतीची एक धारणा आहे। त्यामुळे ही कर्जमाफी होण्याची शक्यता मात्र जास्त आहे। परंतु मित्रांनो आता सध्या जे काही लोकसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका झाल्याबरोबर या राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।